इन्स्पेक्टर साहेब, हा फोटो याचा शोध घ्यायचा आहे. ठीक आहे मॅडम, शोधू आपण. तुम्ही बसा आधी. हो सर, बसायला वेळ नाही, आता लवकर काहीतरी हालचाल करावी लागेल. सॉरी, मला माहितीये मुलगा गायब होऊन अजून 24 तासही झालेले नाहीयेत, पण प्लीज तुमची जर काही पर्सनल हेल्प झाली तर खूप उपकार होतील. हो नक्कीच मॅडम, मी जातीनं लक्ष देतो ह्याच्यावरती. तुम्ही प्लीज बसून घ्या. हे घ्या. मी एक काम करतो, माझ्या पर्सनल डायरीमध्ये जी काय माहिती आहे ती नोंद करतो. तुम्ही घटना कशी घडली ते जरा मला सांगू शकाल का? हो, करते ना. मुलाचं नाव आहे शौर्य सुभेदार. शौर्य सकाळी त्याच्या आत्याबरोबर देवळात गेला होता आणि आमचा सूर्यवंशी वाडा बेलबाग येते. मग ते भवानी मंडपाकडनं बेलबागेतनं देवळात गेले असते. तिथे महाद्वारापाशी ते काही वेळ थांबले होते. मग ते दर्शन घेऊन प्रसाद घ्यायला गेले, म्हणजे पूर्वद्वाराकडे. तिथून हा मुलगा गायब झाला. बरं मॅडम, त्यांनी कपडे काय घातले होते? कपडे, एकच मिनिट, मी त्याच्या आत्याला विचारते. बाळा शांत हो ग. अक्षरा आपल्या शौर्याला नक्की शोधून काढल बघ. तू अजिबात काळजी करू नकोस. हॅलो, हा अक्षरताई, सापडलं का ग शौर्य? नाही मेनका, नाही सापडला अजून. बरं मला सांग, त्यांनी कपडे काय घातले होते? कापड ते हिरव्या रंगाचं टी शर्ट घातलं होतं आणि काळ्या निळ्या रंगाची हाफ पॅन्ट होती आणि थंडी वाजत ना म्हणून स्वेटर बी घातलं होतं अगं. बरं, हे बघ, तू काळजी नको करू, मी करते प्रयत्न. तो सापडेल लवकर. ठीक आहे, ठेवते. हो, हो. शोध शोध, अजून शोध. पार आकाश पाताळ एक केलंस ना तरी तो गावायचा नाही तुला. आणि तू घरात येई पतोर म्या त्याला कसा गुल करीन हे कळायचं बी नाही तुला. शोध. काय झालं ग? नाही सापडलाय. तू रडू नको. हिरव्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि स्वेटर. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतंय